धोका कोणाला आहे, कुणी अधिक काळजी घ्यायला पाहिजे? हा आजार हा आहे ना, ह्याला असं आपण कोविड किंवा काही आजारांना म्हणतो असा मुळीच ह्याला म्हणजे वर्गच नाही करता येत की ह्या ग्रुप्सना जास्त धोका आहे. कारण का ह्या रोगाचं असं आहे की हा एक प्रकारचा आम्ही ज्याला म्हणतो ऑटो इम्युन इलनेस आहे. म्हणजे काय होतं, जवळजवळ 80% लोकांना हे एखाद्या इन्फेक्शननंतर होतं. तर एखादं इन्फेक्शन तुमच्या शरीरात येतं, तुमचं शरीर त्याच्याशी चांगलं लढू शकतं, म्हणून शरीर अँटीबॉडीज बनवतं जे त्या जंतूशी त्या किटाणूशी लढत असतात. आणि ते लढत असताना कुठेतरी शरीर गल्लत करतं. ते किटाणू आहे तसेच त्यांना आपल्या मणक्याच्या अगदी सुरुवातीचे जे सेल्स आहेत त्याच्यात काहीतरी साम्य दिसतं आणि म्हणून ते स्वतःच्याच शरीराला अटॅक करू लागतं. त्यामुळे उलट इथे जरा वेगळंच गणित आहे. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, जो चांगली फाईट देऊ शकतो, त्यालाच गियाबारे होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे तरुणांना होतं, आमच्याकडे लहान मुलांना होतं. त्यामुळे फक्त एकच आहे की ह्याची जी सुरुवात होते ती सहसा इन्फेक्शननी होते. तर ते इन्फेक्शन टाळण्यासाठी जे करायचं आहे ते करायचं असतं, तर ते सगळ्यांनीच करायचं आहे. पण ह्याला असा एक टिपिकल ससेप्टेबल ग्रुप आम्ही जो म्हणतो असा नाही आहे, कारण का हे कोणालाही होऊ शकतं.